नमस्कार, मी रुपाली. ओवीज फूड रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज आपल्याला मस्तपैकी अशी चणा बटाटा लग्नातल्या पंक्तीत शाकभाजी पहिले बनवायची आहे, तशी आपल्याला भाजी बनवायची आहे. ते मी कढई तापत ठेवली आहे. तर तेल टाकून घेतले, त्यात कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपण जिरा टाकूयात थोडासा, थोडीशी मोहरी, एक कांदा घेतलेला आहे कट करून बारीक, तो आपल्याला छान तेलात परतून घ्यायचा आहे. मस्त कांदा परतल्यानंतर आपल्याला टोमॅटो देखील परतायचा आहे. हे मी चणे आणि बटाटे शिजवून घेतलेले आहेत. आता आपण टोमॅटो परतून घेऊया. अर्धा टोमॅटो घेतलाय मी, छान मस्तपैकी परतून घ्यायचे टोमॅटो. हे इथे मी महाराष्ट्रीयन लाल वाटण घेतले. कांदा, खोबरं, लसूण, अद्रकचं हे सुकं वाटण भेटतं. तर हे 25 रुपयाला पाकिट भेटतं. त्याच्यामध्ये 3 भाज्या होतात सहज. खूप छान मस्त भाज्या होतात ह्या वाटणाने. आता मी जे घरात काही अवेलेबल मसाले आहेत, माझा घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, घाटी मसाला आहे माझ्याकडे, लाल तिखट मिरची पावडर, धना पावडर, हळद पावडर, सर्व मसाले टाकून घेतले. थोडे थोडे, आम्ही काही जास्त तिखट खात नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तिखटाचं प्रमाण करू शकता. आता मी वाटण टाकून घेतले. आता आपल्याला छान परतून घ्यायचे मस्त. नंतर आपल्याला चणे टाकून घ्यायचे, ते शिजवलेले चणे छान मी शिजवून घेतलेले आहेत. आणि कट करून बटाटे टाकायचे. मी मोठे मोठे बटाट्याचे पीस केलेले आहेत, जास्ती बारीक नाही केलेले आहेत. आणि आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे, चवीनुसार मीठ, एकसारखं मिक्स एकत्र हलवून घेऊयात. तुम्ही ही भाजी पुरी बरोबर, फुलक्यांबरोबर, चपाती बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते. आता एक छोटंसं ग्लास भरून पाणी टाकायचे. खूप छान कलर पण आलेला आहे. आता वरतून आपण थोडंसं सुकं खोबरं टाकूयात आणि थोडीशी कोथिंबीर. हे ओलं खोबरं आहे, ते मी किसून घेतलं होतं मोदकांसाठी. तर आपण टाकून घेऊयात. चला तर पटकन सबस्क्राईब करा बरं.